आणि त्या दिवशी होतं रविवार आणि माझं आणि माझ्या प्रिन्सिपलचं मुळीच पटायचं नाही. तिला असं वाटायचं की फार डांबरट पोरगी आहे. त्याच्यामुळे तिने मला सांगितलंच नाही. आणि मग मला कुठल्यातरी फ्रेंडकडनं कळलं की इंटरव्ह्यू आहे आणि तू ये. रविवारचा दिवस अंघोळ नाही केलेली, काही नाही. आपली तशीच उठले आणि गेले इंटरव्ह्यूला. एक अनुभव मला फार आठवतो की एका मुलीचा फोन आला आणि ती मला म्हटली की मला सुसाईड करायचंय. काय सांगतेस? दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला. सगळ्यांसमोर फुल राडे, की "नहीं, नहीं मुझे तुम पसंद ही हो" वगैरे, वगैरे. मग ते पोलीस स्टेशनपर्यंत गेलं प्रकरण अरे आणि बापरे! नंतर त्याचा जॉब वगैरे गेला. ते वाईटच झालं. पण मुद्दा हाच की कन्सेंट शिवाय किंवा कोणाला घाबरवून तुम्ही या गोष्टी नाही मिळवू नक्कीच. शकत. सोशल मीडियाची ऑडियन्स आहे, व्हिज्युअल रेडिओ फक्त ऐकण्यावरती आहे. सो इकडनं मी इकडे आणि इकडनं इकडे सांगड कशी घालू हे मी सध्या विचार करते. नमस्कार. आजच्या या सदरामध्ये आपल्यासोबत आहे जिने मराठवाड्यामध्ये खूप नाव कमवलं, एक आरजे म्हणून, आणि आता ती पुण्यामध्ये आलेली आहे. अशी सगळ्यांची लाडकी आरजे निमी. हाय. हाय निमी. तू बसल्या बसल्या काय विचारणारे प्रश्न तेच माझ्या डोक्यात चाललंय माहितीये. ती सगळी चक्र फिरायला लागली. युजली आम्ही प्रश्नांचाच विचार करतो ना म्हणून. बरोबर, कारण तुम्हाला उत्तरं समोरनं मिळत असतात. पण आज उत्तरं तुम्ही देणार आहात करेक्ट. आणि प्रश्न आमच्याकडनं असणार आहेत. तर कमी तिथे निमी आणि इलॉजिकल निमी असे तुझे दोन जे सदर होते, जे दोन कार्यक्रम होते, ते मराठवाड्यामध्ये खूप गाजले. आणि आता तू पुण्यामध्ये आलीस. रेडिओ मिर्चीच्या पुण्याच्या सेंटरमधनं तू काम करते आहेस. जवळपास 9-10 वर्ष रेडिओमध्ये आरजे म्हणून काम केलेस. या 9-10 वर्षांचे खरं तर प्रचंड अनुभव असणार आहेत. त्यातले काही निवडक अनुभव आणि काही निवडक गोष्टी आज तू आमच्याबरोबर इथे शेअर कराव्यास अशी आमची इच्छा आहे. तर पहिला प्रश्न तुला माझा असणार आहे की आरजेच व्हायचं आहे आपल्याला, ही गोष्ट कधी ट्रिगर झाली? कधीच नाही. झालं असं की मला काय करायचं हे माहीतच नव्हतं. माझं 12वी ॲक्चुअली माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं झालं तर मी स्पोर्ट्स खेळायचे. मी 10वी पर्यंत टेबल टेनिस खेळली आहे. माझं नॅशनल झालेलं आहे. आणि मग 11वी मध्ये गेल्यानंतर मला असं झालं की आता टेबल टेनिस नको, आता काहीतरी वेगळं खेळूया. म्हणून मग मी क्रिकेट खेळायला लागले. सो मग मी बॉलर होते तिथे. मग तसं करता करता घरच्यांना कळलं की हिला काही अभ्यासात फार रस दिसत नाहीये आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावी. कारण माझी मोठी बहीण इंजिनियर झालेली होती. सो एक मुलगी इंजिनियर, एक डॉक्टर, सुखी कुटुंब, सुखी परिवार. पण मला माहित होतं की ते काही झेपणारं नाहीये. म्हणून मी ते गावाला गेलेले असताना पटकन जाऊन आर्ट्समध्ये ऍडमिशन घेतलं. आणि मग घरी आल्यानंतर रामायण, महाभारत सगळं घडलं आणि त्यांनी मला फार फोर्स केला की जाऊन तू बदलूनच ये. मग मी त्यांना खोटं सांगितलं की म्हटलं सॉरी पण ते ऍडमिशन क्लोज झालेत, आता काहीच करता येणार नाही. आणि मग तिकडनं मग माझी आर्ट्सची जर्नी सुरू झाली. बरेचसे लोक होते की ते आर्ट्स का घेतलं, मुलं आर्ट्स घेतात वगैरे वगैरे. सो मला माहित नव्हतं की मी परत पुढे काय करणार आहे. म्हटलं 12वी नंतर जरा डिसाईड करूयात. मग 12वी झाल्याच्या नंतरही डिसाईड नाही झालं काय करायचंय. मग मी BSc, BA ला ऍडमिशन घेतलं आणि तेव्हा माझी बहीण इंजिनिअरिंग करत होती. सो तिच्या कॉलेजच्या बाजूला अजून एक कॉलेज होतं आणि तिथे एक आरजेचा नवीन कोर्स आला असं कळलं. आणि मग तिने येऊन सांगितलं की तू घरी फार बडबड करते आणि मला असं वाटतं की काहीतरी तुला चांगलं मिळेल तिकडनं. सो आम्ही सहजच गेलो, मी आणि माझी बहीण, विचारायला की काय एक्झॅक्टली. 3 महिन्यांचा कोर्स होता आरजेचा. मी म्हटलं चला चांगलंय, काहीतरी ट्राय करूयात. मग तिथे मी आरजेच्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतली. मग मला जर्नलिझम काय असतं, पत्रकारिता वेगळं काहीतरी फील्ड आहे. कारण तेव्हा फार असं काही लोकांना माहित नव्हतं असं कुठली फील्ड आहे. मग म्हणून मी तिथे ऍडमिशन घेतली आणि तशी जर्नी सुरू झाली. आणि ते करता करता मग मी सेकंड इयरला असताना रेडिओ मिर्चीचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. सगळे बॉसेस आले आणि त्या दिवशी होतं रविवार आणि माझं आणि माझ्या प्रिन्सिपलचं मुळीच पटायचं नाही. तिला असं वाटायचं की फार डांबरट पोरगी आहे. त्याच्यामुळे तिने मला सांगितलंच नाही. आणि मग मला कुठल्यातरी फ्रेंडकडनं कळलं की इंटरव्ह्यू आहे आणि तू ये. रविवारचा दिवस अंघोळ नाही केलेली, काही नाही. आपली तशीच उठले आणि गेले इंटरव्ह्यूला. कसाबसा इंटरव्ह्यू दिला आणि मग त्याच्यानंतर 6 महिने तो इंटरव्ह्यू चालला. अरे बापरे! मग औरंगाबादचीच म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचीच अजून एक आरजे आहे. तिचं आणि माझं शेवटच्या क्षणापर्यंत सिलेक्शन सुरू होतं की ती की मी, ती की मी. आणि मग तिचं नाव होतं, माझं सिलेक्शन झालं. क्या बात आहे. सो तेव्हापासून रेडिओ मिर्चीमध्येच आरजे म्हणून काम करतेस?
हो, मी सुरुवातीपासून माझा पहिला जॉब हाच रेडिओ मिर्चीचा. त्याच्या आधी मी फर्स्ट इयरला असताना एक लोकल न्यूजपेपर होतं. तर तिथे सब एडिटर म्हणून गेले होते. न्यूजपेपर काय असतो कळण्यासाठी. आणि तिथे मी केलं एखाद वर्ष आणि त्याच्यानंतर मग जे रेडिओ मिर्ची मग त्यालाच पकडलं. तेव्हापासून तू रेडिओ मिर्चीला हो. बांध दिलेस. क्या बात है. कमी तिथे निमी हा शो तू करायचीस आणि तो शो प्रचंड लोकप्रिय झाला मराठवाड्यामध्ये विशेषतः. तर कमी तिथे निमी म्हणजे अर्थात समोरच्या माणसाला काहीतरी कमी वाटलं म्हणून तिथे ती निमी आली, हो. असा आम्ही अर्थ सहजासहजी आम्ही घेऊ शकतो. तर हे सगळं करत असताना तिथे समोरच्या ज्या प्रकारे लोकं तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या व्यथा मांडत असतील, त्यांच्या डोक्यातल्या काहीतरी वेगळ्या संकल्पना असलेल्या तुमच्याशी डिस्कस करत असतील किंवा त्यांचं रडगाणं गात असतील. तर अशा वेळेस कुठल्या प्रकारचे अनुभव तुला येत गेले? मला खूप फोन यायचे. म्हणजे माझा पहिल्यापासूनच हा मोठो अजेंडा असायचा, की एकतर्फी बोलण्यापेक्षा रेडिओवरती मी सगळ्यांसोबत गप्पा मारेन. आणि रेडिओ हे असं मीडियम आहे ना, की तिथे तुम्हाला सगळ्या टाइपचे लिसनर्स मिळतात. म्हणजे अगदी मोठ्या कारमध्ये फिरणारा मोठा बिझनेसमन पण तुम्हाला ऐकत असतो आणि ॲट द सेम टाईम घरातली गृहिणी पण ऐकत असते आणि एखाद्या दुकानात काम करणार आहे आणि एखादा अगदी चप्पल शिवणार आहे. सो हे खूप वेगळे व्हरायटी मला ऐकायला मिळायचे जेव्हा मी म्हणायचे, की तुम्ही मला फोन करा. आता कमी तिथे निमी म्हणजे तू म्हटलास सेम तोच अर्थ आहे, की जे तुमच्या आयुष्यात कमी आहे ते भरून काढण्यासाठी मी आली आहे. बऱ्याचदा असं होतं ना, की कोणाचीच लाईफ परफेक्ट नाहीये ना तुझी ना माझी. रोज काही ना काहीतरी घडतं. पण आपल्याला असं वाटत असतं, की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत आणि ते जोपर्यंत आपण शेअर करत नाही कोणासोबत तर ते हलकं पण होत नाही. बरोबर आहे. पण कधी-कधी तो एक व्यक्तीच आपल्याला सापडत नाही, की आपण कोणाबरोबर शेअर करणार. कारण कुठेतरी भीती असते, कोणीतरी जज करेल आपल्याला असं वाटत असतं. आणि अशा वेळेला मग बरेचदा मला फोन यायचे, की मी नाव नाही सांगणार, पण मग माझ्या आयुष्यात असं-असं सुरू आहे. एक अनुभव मला फार आठवतो, की एका मुलीचा फोन आला आणि ती मला म्हटली, की मला सुसाईड करायचंय. काय सांगतेस? पण शेवटचा फोन मी तुला करतीये. कारण कोणाला तरी माहीत असावं म्हणून. आणि मग मी तिला म्हटलं, की "एक काम कर, तू मला भेटायला ये आणि मग आपण बसून बोलू आणि मला काही जाणून घेण्यात रस नाहीये, की तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे? मला फक्त ऐकू दे आणि आपण काय करू शकतो का बघूया." मग ती आमच्या स्टुडिओला आली आणि आल्याच्या नंतर रडायला लागली. मी म्हटलं, "काय सीन झाला?" तर ती म्हणे, "मी एका मुलावरती फार प्रेम करत होते आणि त्या मुलाने मला वचनं दिली, की मी लग्न करणार आहे वगैरे." आणि अगदी ती मी सांगते 20 एक वर्षांची मुलगी होती. ओके. आणि मग तो म्हटला, की "आपण हॉटेलमध्ये जाऊया." मग तिचं म्हणणं होतं, की "नाही लग्न केल्याशिवाय मी काय हे असलं काही करणार नाही." तर तो म्हणला, की "ठीक आहे, मग आपण जाऊयात हॉटेलमध्ये आणि मी तिथेच लग्न करतो." तर एका बंद खोलीमध्ये त्यांनी तिला सिंदूर वगैरे लावलं, फुल फिल्मी स्टाईल आणि सांगितलं, की "अब ये भर गया तो तू मेरी बीवी बन गई." आणि मग तेच तिचा थोडासा फायदा वगैरे घेतला आणि दुसऱ्या दिवशीपासून फोन उचलणं बंद केलं. अरे बापरे! आणि परत आल्यानंतर तिने बरेच फोन केले, पण काही रिस्पॉन्स नाही. घरी गेल्याच्या नंतर कळलं, की त्याचंच लग्न ठरलंय दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर आणि तिचं असं झालं, की मग आता मी पुढे काय करू? आणि मग त्याच्यामुळे ती माझ्याकडे आली, की मला काय जगण्यामध्ये रसच वाटत नाहीये. आणि माझं म्हणणं होतं, की तू पोलिसकडे जा. बट असं होतं ना, की बऱ्याचदा फॅमिली प्रेशर, घरचे काय म्हणतील आणि बरोबर. समाजात नाव खराब होईल. मग म्हणून ती आली माझ्याकडे. मग आम्ही ते व्यवस्थित पोलिसांचं माझी एक मैत्रीण आहे, की जी आमच्याकडे एक दामिनी पथक म्हणून आहे. तर तिथे सगळ्या महिला पोलीस आहेत. तर त्यामध्ये एक मैत्रीण होती. तर मग मी तिला इन्व्हॉल्व केलं. घरी न सांगता हे सगळं मॅटर कसं क्लोज करता येईल आणि आज ती सुखात आहे. क्या बात है! क्या बात है! बरं आता ज्यावेळेस समोरचा माणूस आपल्यात काहीतरी कमी आहे, आपल्यात म्हणण्यापेक्षा मला काहीतरी गरज आहे म्हणून मी तुझ्याकडे आली आहे आणि अशा वेळेस तुझ्या शोचा ती पार्ट होऊ इच्छिते. अशा वेळेस तू ॲज अ शो अँकर किंवा तू ॲज अ शो होस्ट म्हणून स्वतःचा मेंटल वेलनेस राखण्यासाठी तुम्हा सगळ्या आर-जेसकडनं काय प्रयत्न तुम्ही स्वतःवरती करता? आम्ही सुद्धा सगळ्यांसारखेच आहोत नॉर्मल. कधी घरामध्ये भांडणं झालेली असतात किंवा कधी-कधी आईच्या शिव्या खाऊन आलेलो असतो किंवा बऱ्याचदा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण अशा वेळेला मी एक विचार करते, की माझ्यापेक्षा पुढच्याच्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल. सो मी माझं बर्डन त्याच्या अंगावरती नाही टाकू शकत. माझा खूप सिंपल फंडा आहे, की मला जेव्हा पण खूप लो फील होतं ना, मी हाय एनर्जीची गाणी ऐकते. क्या बात है! आणि मला असं वाटतं, की ते फार वर्क होतं. गाणं हे आयुष्याचा एक पार्ट आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण आपण वेगवेगळ्या मूडसाठी वेगवेगळी गाणी ऐकत असतो. म्हणजे मी कधी-कधी विचार करते, की मूव्हीमधनं गाणी चालली गेली
तर ती मूव्ही नाही बघावीशी वाटणार. बॅकग्राऊंड म्युझिक चाललं गेलं तर ते ऐकावंसं नाही वाटणार. सो तुम्ही कुठल्या धाटणीची गाणी कुठल्या वेळेला ऐकताय ते फार महत्वाचं असतं. सो बऱ्याचदा असं होतं माझा मूड डाऊन असताना मी जेव्हा ऑफिसला जात असते तर तेव्हा मी फार हाय एनर्जीची गाणी ऐकते आणि माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी शेअर करते, की यार आज असं झालं आणि मग त्यांच्याकडनं जो रिस्पॉन्स येतो मग कळतं की नाही चालूच असतं. माझी आई म्हणते, की कुठलाही प्रॉब्लेम 3 दिवसांपेक्षा जास्त आपल्या आयुष्यात राहत नाही आणि बरेचसे लोक आहेत, की जे 3 दिवस पण दम नाही काढू शकत. सो बरोबर आहे. फक्त 3 दिवसानंतर बघायचं काय मॅजिक होतंय आणि ते माझ्या आयुष्यात वर्क झालंय. वाह! त्याच्यामुळे तो फॉर्म्युला घेऊन मी पुढे जाते. क्या बात है! बरं आता हे सगळं करत असताना अ, आपण ज्यावेळेस सर्वसामान्य म्हणजे आमच्यासारखे प्रेक्षक ज्यावेळेस आमचा एक विरंगुळा म्हणून गाडीतनं जाता-जाता रेडिओ मिर्ची ऐकतो हं. किंवा घरी बसल्या-बसल्या थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर, काम केल्यानंतर आम्ही रेडिओ लावून बसतो आणि त्याच्यावरची गाणी ऐकतो आणि तुमचं अर्थात तुम्ही जे काय बोलता ते आर्जेइंग देखील आम्ही ऐकत असतो. तुमचा विरंगुळा तुम्ही कशामध्ये शोधता? मी ती मुलगी आहे, की मला ना सगळं करायला आवडतं आणि मी पटकन बोर पण होते. म्हणजे जर मी तुला पाहिलं ना, की तू सपोज तबला वाजवतोय, तर मला लगेचच आवडेल तबला शिकायला. बरं. आणि माझं असं आहे, की मी छोट्या-छोट्या गोष्टी शिकते, की मध्ये कोविडच्या काळामध्ये आपण सगळेच घरी होतो आणि आम्ही सुद्धा घरूनच शो करायचो. आणि तेव्हा मी कुठेतरी पाहिलं, की ते युकुलेले नावाचं एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि ते गिटार सारखंच असतं, पण गिटार माझ्या साईजला फार मोठी होते. म्हणून मग मी युकुलेले विकत घेतलं आणि मग ते थोडंसं शिकले. मग मध्येच कोणीतरी चांगलं गाताना दिसलं, तर मग मला गाणं शिकावंसं वाटतं. मग कोणीतरी डान्स करताना दिसलं, डान्स करावासा वाटतो. पण सध्याचा करंट माझा विरंगुळा म्हणजे लोकांना हसवणारे व्हिडिओज बनवणं. वाह! खूप छोटंसं, छानसं 1 मिनिटांचा व्हिडिओ बनवते मी आणि ज्याच्यामधनं हां, हसू जरी नाही आलं तरी सुद्धा अरे, खरंय हे माझ्याही आयुष्यात होतं. असं ते आपसूक तोंडून निघेल असं काहीतरी मी बनवण्याचा पण प्रयत्न सोशल मीडियावरती ज्याला आपण एक इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडिया यूट्यूबर म्हणून हल्ली जे काय नावारूपाला कंटेंट आलंय क्रिएटर तशातला तू म्हणू कंटेंट शकते. क्रिएट करतेस. हो, कंटेंट क्रिएटर म्हणू. त्याच्यातनं असे काही वेगळे अनुभव आलेत? मजेशीर, गमतीशीर? मी एक फुकटचा सल्ला नावाची सीरीज करते आणि ते नावासारखंच आहे फुकटचा सल्ला म्हणजे कुठलेही पैसे नाहीये आणि कोणी विचारत नाही तरी आपण सल्ले द्यायचे. आणि आपल्या आजूबाजूला असे खूप लोकं असतात, की पाहिल्यानंतर "तू हाच ड्रेस का घातला? मी तुला सांगते असं वागू नये. बाहेर गेल्यानंतर चमच्यानेच खावं." विचारलंय का तुम्हाला? ते जब वी मेटमध्ये ते गीतचं कॅरेक्टर होतं ना, की इस सब चीज के आप पैसे लेते या मुफ्त हां. का ज्ञान है. तर ते तिकडनं माझ्या डोक्यात ती आयडिया ट्रिगर झाली. खूप लोक आहेत जे फुकटचे सल्ले देतात, बरोबर आहे. मागितले नाही तरी. मग मी पण द्यायला सुरू केले ते. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला फार मजा आली. लोकांना ते मजेशीर वाटायला लागलं. मग आजचा फुकटचा सल्ला शेजाऱ्यांसाठी, की जरा दुसऱ्यांच्या घरामध्ये लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या घरात स्वतःच्या काय घरात चाललंय ते लक्ष पण द्या. बघा. अ, मी कुठे जाऊन येतेय बघण्यापेक्षा तुमची मुलगी कुठे चाललीये बघा. तर ते सुरुवातीला आहे ना लोकांनी मजेशीररित्या घेतलं. मग हळू-हळू आहे ना त्याचे टॉपिक थोडेसे अजून स्ट्राँग व्हायला लागले माझे. मग माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जे शिव्या पडायला लागल्या, काय सांगतेस? म्हणजे मी केलं होतं, की आजचा फुकटचा सल्ला त्या लोकांसाठी, की जे मुलींच्या कपड्यावरनं बोलतात, की "तू असेच कपडे का घातले? छोटेच कपडे का घातले?" आणि मग मी थोडं हार्ड हिटिंग टॉपिक आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः एक स्लीव्हलेस टॉप घालून बसलेले होते. तर लोकांनी तो कंटेंट दिला सोडून. माझ्या कपड्यांवरनं खाली इतकं ट्रोल झालं आणि मी वाचतीये आणि कसं होतं ना, की फक्त आपण नसतो सोशल मीडियावर. आपले घरचे पण असतात. बरोबर. आपले भाऊ, बहीण आणि त्यांनी वाचायला सुरू केलं. मग हे निगेटिव्ह कॉमेंट वाचल्यानंतर फार वाईट वाटलं. असं वाटायला लागलं, की आपण कोणाच्या तरी मनोरंजनासाठी करतोय, पण पुढच्याला ते घेताच येत नाही. येता येत नाही. सो ड्रॉबॅक पण आहे आणि चांगलंही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही सोशल गोष्टी. मीडिया हे बेसिकली मिश्रणच आहे. ज्याच्यामध्ये सगळं अनप्रिडिक्टेबल. तुम्हाला एक्झॅक्टली. पण ॲज अ रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना आता जसे आपण सर्वसामान्य प्रेक्षक किंवा सर्वसामान्य रसिक हं. वेगवेगळ्या अभिनेत्यांचे चाहते असतो. तसे तुमच्या आवाजाचे चाहते होतात लोकं. कारण बरोबर. रेडिओवरती तुम्हाला सतत ऐकलेलं असतं, तुम्हाला बघितलेलं नसतं. करेक्ट. असे तुझ्या आवाजाचे चाहते असलेले काही अनुभव तुला आलेत, तुझ्यापर्यंत पोहोचलेत, की आम्ही प्रचंड तुझ्या आवाजाचे चाहते आहोत आणि मी तुझ्या प्रेमात पडलोय तुझ्या आवाजामुळे? हां. ॲक्चुअली चांगले तर नाही सांगणार, चांगले तर खूप आहेत कारण.
डेंजरवाले सांगते. कारण मला असं वाटतं की लोकांना असं थ्रिलिंग सस्पेन्स काहीतरी ऐकायला फार आवडतं. सांग ना नक्कीच. 2 घटना घडल्या होत्या. पहिली घटना, माझा शो संध्याकाळचा येतो 5 ते 9 आणि असं होतं की संध्याकाळच्या वेळेला 6-7 नंतर सगळं ऑफिस रिकामं झालेलं असतं. मग आपणच एकटे जाणं-येणं आणि सिक्युरिटी गार्ड आपले जे आहेत दादा. एक मुलगा आला जवळपास 8-8:30च्या दरम्यान आणि मी आतमध्ये होते. तर आमचे जे लकी दादा म्हणून आहेत, तर ते आतमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायला एक मुलगा आलाय. आता युजुअली लिसनर्स वगैरे कोणी आल्यानंतर आपण ग्रीट करतो, कारण इतक्या दुरून ते आलेले असतात. मग मी पण बाहेर आले आणि मी त्याला विचारलं, म्हटलं, "हाय, कसा आहेस?" आता युजुअली आपल्याला इतकी सवय झाली आहे ना, कोणी कसा आहे म्हटल्यावर मी मस्त, तू कसा आहे? मी त्याला विचारलं, "तू कसा आहे?" आणि तो मला म्हटला, "मी ठीक नाहीये." आता मी त्याच्यासाठी रेडी नव्हते ना, ठीक नाहीये. मग मला बरोबर. वाटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग मी म्हटलं, की "तू बस आणि काय झालं मला सांग." तर तो मला म्हटला, की "माझा मित्र म्हटलाय, की तू मला डंप केलंस." आणि इतकं नवं होतं आणि मी 2 मिनिटं विचार करतीये. मी म्हटलं, "ह्याला नक्की हेच म्हणायचंय का?" मी विचारलं, म्हटलं, काय?" तर तो म्हटला, "नाही, तू मला डंप केलं." आणि असंही वाटत नव्हतं, की तो जोक करतोय. त्याच्या डोळ्यामध्ये ना पाणी आलेलं होतं. अरे बापरे! मग मी त्याला म्हटलं, की "मी तुला डंप करायला आपण कधी डेट केलंय का? किंवा तू मला प्रपोज केलंय का कधी? की मी तुला हो म्हटले आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं, की नहीं अभी ये वर्क नहीं होने वाला." तर 2 मिनिटं शांत बसला आणि तो म्हटला, की "नाही, असं तर काही झालेलं नाहीये." म्हटलं, "मग मी तुला डंप कसं केलं?" मग त्याला 2 मिनिटं कळलं, की काहीतरी झालंय. तो म्हटला, "हं." आणि परत पलटला तो आणि म्हटला, की "नाही, पण तू मला डंप केलं." म्हटलं आता काय करू मी? आणि ऑफिसमध्ये एकटी ना. मी म्हटलं, "एक काम कर, तू शांत हो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि मग आपण ना यावरती बोलूया." आता आमच्या ऑफिसला ना 2 एक्झिट होते. एक फ्रंट आणि एक बॅक एक्झिट. आणि मग मी आमच्या लकी दादाला सांगितलं, की "तू याला पाणी दे. मी गाडीत बसून बाहेर जाऊन घरापर्यंत पोहोचेपर्यंत याला इकडनं हालू नको देऊ, की येते, येते म्हणून सांग." आणि मी तिकडनं सटकले. मला असं वाटतं ना, की काही मेंटल प्रॉब्लेम्स असतात किंवा एक मनामध्येच ना माणूस विचार करून घेतो. आमच्या आवाजामुळे ना, आम्ही घराघरात पोहोचलेलो असतो आणि बरोबर. पुढच्यांना असं वाटायला लागतं, की हा आपल्या घरचा आणि जवळचा व्यक्ती बरोबर आहे. आणि त्यातनं हे गोष्टी घडतात. हा एक किस्सा झाला, पण सेकंड किस्सा माझ्या अंगावरती येणारा होता. व्हॅलेंटाईन्स डे होतं आणि त्याच्या अगोदरपासनंच एक माझा लिस्नर होता, जो की आमच्याच बिल्डिंगमध्ये 4th फ्लोअरला काम करायचा आणि तो फुल फॅन. म्हणजे मी एक्झॅजरेट पण नाही करणार. तेव्हा Facebookचं फार क्रेझ होतं आणि त्यानंतर Instagram आलं. Facebook, Instagramवर रोजचे मोजून 100 पेक्षा जास्त त्याचे मेसेजेस असायचे. काय सांगतेस? मोजून. आणि तो म्हणजे 100 पण कसे व्हायचे, की हाय, एंटर. कशी आहेस? एंटर. असे करता-करता 100 मेसेजेस. आणि वाढदिवसाला केक घेऊन येणं, ते कापण्यासाठी तलवार आणणं. हे किस्से सुरू झाले. आता सुरुवातीला मी चिल घेतलं. म्हटलं चला असेल कोणीतरी आणि आपण गोडच बोलतो ना. बरोबर. मग आल्यानंतर त्याला बसवणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग बघता-बघता व्हॅलेंटाईन्स डे आला 14 फेब्रुवारी. सेम अगेन माझा शो जेव्हा सुटतो, कोणीच नव्हतं. इव्हन लिफ्ट पण बंद होतात आमच्या. तर आम्ही उतरताना 5 मजले खाली उतरायचो. उतरत असताना त्यांनी मला खालीच गाठलं अ, पायऱ्यांमध्ये आणि तो मला म्हटला, की निमी नाव आहे माझं. त्यांनी नवीन नाव ठेवलं निम्स. बरं. निम्स मला तुझ्याशी बोलायचंय. मग मी म्हटलं, की "ठीक आहे, तू उद्या ये ऑफिसला, आपण बोलूयात काय आहे ते." आणि "नाही, मला आत्ताच बोलायचंय." आणि मग मला थोडंसं शंका आली, की काहीतरी गडबड आहे. मग मी म्हटलं, की "आत्ता नाही, मी फार घाईत आहे," म्हटलं, "मला घरी जायचंय, तर आपण उद्या बोलूयात." आणि मग मी तिकडनं सरळ निघाले आणि कारमध्ये मी माझ्या जाऊन बसले. कारमध्ये बसेपर्यंत त्यांनी त्याची बाईक आणून माझ्या कारच्या समोर लावली. मग माझी थोडीशी म्हणजे मी घाबरले आणि त्याच्यानंतर मग मी हॉर्न वाजवला जोराजोरात. कारण पार्किंग बेसमेंटमध्ये ना. हॉर्न वाजवल्यानंतर वरचे सिक्युरिटी गार्ड आले आणि त्यांनी त्याला थोडं हटकलं, की जाऊ दे मॅडमला वगैरे. तर तो बाजूला सरकला. मला वाटलं सुटलो. मी गेल्यानंतर माझ्या मागे-मागे त्याने परत गाडी आणायला सुरू केली आणि तिकडनं एका सिग्नलवरती मी थांबले. भर सिग्नलवरती त्याने परत आडवी लावली गाडी. अरे तो बाप! गाडीतनं उतरला आणि त्यांनी मला नॉक केलं गाडीवरती आणि म्हणे, की "तुम बाहर आ रही हो या मैं अंदर आऊ?" आणि तो असं दिसत होतं, की फार हायपर चिडलाय. झालेला. आणि मग तोपर्यंत सिग्नल सुटलं, मी गेले. मग माझा एक कलीग होता, तर तो तिथनं जवळच राहायचा. मी त्याला फोन केला, म्हटलं, "पटकन खाली ये." आणि मग मी त्याच्याकडे गेले आणि त्या मुलाने मग
म्हणजे माझा जो कलिग होता, तर त्यांनी त्याला समजवलं, की "काय तू उद्या ये" वगैरे. तर म्हणे, "नाही, नाही, मला ती आवडते आणि मला तिच्याशी बोलायचंच आहे." मग कसंबसं समजावून त्यांनी त्याला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला. सगळ्यांसमोर फुल राडे, की "नहीं, नहीं, मुझे तुम पसंद हो" वगैरे, वगैरे. मग ते पोलीस स्टेशनपर्यंत गेलं प्रकरण अरे आणि बापरे! नंतर त्याचा जॉब वगैरे गेला. ते वाईटच झालं. पण मुद्दा हाच, की कन्सेंट शिवाय किंवा कोणाला घाबरवून तुम्ही या गोष्टी नाही मिळवू नक्कीच. शकत. सो ती एक गोष्ट होती. मग तेव्हापासून माझी पार्किंग बेसमेंटवरून थोडीशी वरती शिफ्ट करण्यात आली. एवढं डेंजर झोन नको म्हणून. हे सगळं करत असताना ज्यावेळेस असे अनुभव येतात कधी-कधी, त्यावेळेस आपला समोरच्या प्रेक्षकांशी बोलण्याचा ऑन कॉल जे तुम्ही बोलत असता, त्याच्यात कुठेतरी तुम्हाला एक चौकट आपल्या सभोवताली घालून घ्यावी लागते, मांडावी लागते. तर अशा काही स्वतःच्या सभोवताली चौकट घालून घेतलीस, की नाही. त्याच्यामुळे समोर वेगळा सिग्नल जाऊ नये? नाही. मला आठवत नाही मी असं काही केलं. कारण मला असं वाटतं ना, की जोपर्यंत मी त्या व्यक्तीची मैत्रीण आहे हे त्याला जाणवणार नाही ना, तोपर्यंत तो कनेक्टच बनणार नाही. ओके. आणि 1-2 अनुभव आपल्याला असे आलेत म्हणून सगळेच वाईट आहे असं पण नाही. बरोबर. त्याच्यामुळे आज पण मी अशीच बिनधास्त बोलते. जो होना है होने दो. आता शेवटी हे अल्टिमेटली चाहते तुमचे का बनतात, तर तुमच्या आवाजामुळे किंवा तुमच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे. आवाजावरती मेहनत कशी घेतेस आणि तोच मूड, ज्या मूडनी तुम्हाला रोज बोलायचं असतं, तो एकच मूड स्टुडिओमध्ये आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा रिक्रिएट करण्याचा कसा प्रयत्न करतेस? सुरुवातीला मला फार त्रास व्हायचा. म्हणजे तेच मी जसं म्हटलं काही प्रॉब्लेम्स वगैरे आले ना, एक दिवस मी रडले होते माईकच्या समोर. आणि मला असं वाटतं, की म्हणजे बाकी आरजेज हे प्रिटेंड करतात, की मी नेहमीच भारी असतो आणि मला नेहमीच हसायला येतं आणि मी तुम्हाला नेहमीच आनंदी करेल. पण मी माझ्या शोमधनं आहे ना, प्रिटेंड कधी करत नाही. मी पण माणूस आहे हे पुढच्या व्यक्तीला तर माहीत हवं ना. आरजे आहे, खुश आहे, पण तिच्या लाईफमध्ये कधी प्रॉब्लेम नाही असं होऊ नाही शकत. बरोबर. तर मी हसत खेळत नाही म्हणणार, पण आल्या-आल्या मी हे सांगते, की "यार आज ना मूडच खराब झाला. आईने सकाळी-सकाळी झापलं मला एवढ्याशा गोष्टीवरून आणि राग म्हणून तिने मला पालकाची भाजी दिली जी मला आवडत नाही." सो जे आहे कारण काय आहे ना, अशा वेळेला मग पुढच्याला पण वाटतं, की "अरे, ही तर माझ्यासारखी आहे." किंवा हिच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स आहेत. ओके. अगदी ढसाढसा रडत नाही मी, पण आज यार मूड डाऊन आहे. तुमचं हो. पण असेल ना, एक काम करूयात मग आपण तुमचा मूड आणि माझा मूड चीअर करण्यासाठी एक चांगलं गाणं ऐकूयात. थोडा वेळ घेते मी पण आणि परत येते. क्या बात है! असं करते. जवळपास गेली 8-9 वर्ष तू आर्जेइंग करतेस रेडिओ मिर्ची बरोबर. निमीचा सगळ्यात आवडता आरजे किंवा निमीची सगळ्यात आवडती आरजे कुठली, की जिला निमी फॉलो करते? मला ना हा प्रश्न 1-2दा विचारला ना, मी फुल ब्लँक होते. कारण असं होत नाही की तो पर्टिक्युलर एक आरजे. प्रत्येकात मधनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. पण मला असं वाटतं की मला ना स्टोरी बेस्ड शोज ऐकायला रेडिओवरती फार जास्त आवडतात. आवडतं. आपल्याकडे सुद्धा एक संडे सस्पेन्स नावाचा शो येतो. त्याच्यामध्ये पण पूर्ण होल स्टोरी असते. तर ती ज्या प्रकारे ते नरेट करतात आणि ते सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ना, ते फार भन्नाट असतं. निलेश मिश्राने सुरू केलंय एफ-एम वरती स्टोरी बेस्ड शो आणि तो स्वतःच लिहितो. त्याची एक मंडळी आहे आणि त्यामधनं तो सांगतो. सो मला हे शोज ऐकायला फार आवडतात. ओके. मी पण ट्राय करते, पण मला असं वाटतं की ते ऐकणंच बरं आहे. तुझ्या कामामध्ये काही ना काहीतरी सतत विविधता आली पाहिजे, म्हणून काय प्रकारचे कष्ट घेतेस? शो प्रिपरेशन फार महत्वाची असते रेडिओमध्ये आणि एकसारखं जर का तुम्ही बोलायला लागलात, तर पुढच्याला पण ती सवय होते, की आता मी हेच बोलणार. आता निमीच्या शोवरती हेच होणार. तर आमच्याकडे सेगमेंट नावाचा प्रकार असतो. छोटे-छोटेसे सेगमेंट्स आणि ते मी नेहमी चेंज करते. त्यामध्ये बऱ्याचदा गेम्स असतात. बऱ्याचदा एखादी स्टोरी बेस्ड असते. एखादी गोष्ट सांगायची आणि म्हणायचं, की याच्या मागची ते गाणं कुठलं आहे. आणि आत्ता मी सुरू केलंय, की त्याला सोशल मीडियावरती कसं ओढून आणता येईल. कारण दोन्ही ऑडियन्स फार वेगळी आहे. बरोबर. सोशल मीडियाची ऑडियन्स आहे, व्हिज्युअल रेडिओ फक्त ऐकण्यावरती आहे. सो इकडनं मी इकडे आणि इकडनं इकडे सांगड कशी घालू हे मी सध्या विचार करते. ऐकावं ते नवलच नावाने मी आता पॉडकास्ट पण सुरू केलाय. क्या बात है! मिर्ची प्लसचा आपला ॲप आहे आणि मला असे मिस्टिरियस गूढ गोष्टी वाचायला ऐकायला आवडतात. सो मराठीमध्ये मी ते सध्या घेऊन आलीये. सो हा नवीन प्रयोग आहे माझा आणि लवकरच तो सोशल मीडियावरती पण घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली असणार आहे? आपल्या भारतामध्ये अशा खूप गोष्टी आहेत, की ज्या
मिस्ट्री बनवून आहेत की ज्याच्या मागचं गूढ कधी निघालेलंच नाहीये. समोर आलं नाही. जसं एक हरभजन सिंग म्हणून माणूस आहे, क्रिकेटर नाही, असा एक व्यक्ती आहे की जो आधी सैनिक होता बॉर्डरवरती. करेक्ट, आणि त्याचा मृत्यू झाला. आणि आज सुद्धा जर त्याच्या स्मारकाच्या बाहेर तुम्ही शूज ठेवून गेलात, तर क्लीन शूज, तर थोड्या वेळानंतर आल्यावर किंवा रात्रीमधनं पाहिलं तर त्याच्यावरती चिखल लागलेला असतो. आणि असं म्हणतात की त्या सीमेवरती तो अजून पण त्याच्या भावांचं रक्षण करतो. आता बरेच लोक विश्वास नाही ठेवत, पण या गोष्टी आहेत ज्या आपल्या आख्यायिका आहेत भारतामध्ये. त्या आहेत. आणि अशी खूप जागा, खूप माणसं आहेत. सो मग मी ते रिसर्च करून त्याला पूर्ण एक 10 मिनिटांचा पॉडकास्ट बरं. बनवते आणि तो मग ऑडिओ वे मध्ये, फॉर्मॅटमध्ये मग मी तो शेअर करते. आरजे नंतरचा पुढचा टप्पा निमीचा काय असणार आहे? आरजेंग मी कधी सोडेल असं वाटत नाही. बरं. पण त्याच्या सोबतीला जसं मी म्हटलं की सोशल मीडिया आहे आणि मला सध्या फार रस वाटतोय की त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट करावे. ते असतं ना की एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की मग तुम्हाला आपोआप हुरूप येतो. बरोबर. सो ती एक गोष्ट आहे. आणि एक वेब सिरीज माझी आली रिसेंटली, ब्लाइंड डेट नावाची. सो थोडं सध्या ऍक्टिंग ट्राय करतेय. त्याच्यामध्ये काय, ब्लाइंड डेट मध्ये काय आहे? ब्लाइंड डेट मध्ये मी आरजेचीच भूमिका केलेली आहे. माझा कलिग आहे राहुल, मिरची मुर्गा करणारा. सो बरं. आम्ही दोघं सुद्धा त्याच्यामध्ये एक सूत्रधाराची भूमिका करतोय. ओके. सो आम्ही रेडिओवरती एक कॉन्टेस्ट घेतलीये, त्यामधनं आम्ही 10 कपल चूज केले आणि त्या 10 कपलचे आम्ही ब्लाइंड डेट जुळवतोय. म्हणजे 5 राहुलने आणि 5 मी. आणि मग त्यांची ब्लाइंड डेट कशी घडतीये त्याच्यावरती ही अख्खी 10 एपिसोडची ही सिरीज. क्या बात आहे. सो मग तेव्हा मी पहिल्यांदा ऍक्टिंग ट्राय केली. कारण मला असं वाटतं सोशल मीडियावरती व्हिडिओ करणं फार वेगळं आहे आणि मोठ्या कॅमेराला फेस करणं फार वेगळं आहे. सो ते एक नवं झालंय माझ्या आयुष्यात. सो इथून पुढे हळूहळू अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याची वगैरे काही इच्छा आहे? मिळाला चांगला चान्स तर नक्की, पण ह्याला सोडून नाही, याला धरून. अगदी शेवटचा प्रश्न. मराठवाड्यामध्ये होतीस, तिकडची एक लकब वेगळी असते, तिकडची बोलीभाषा थोडीशी वेगळी असते. आता पुणेकर झालीयस, पुण्यातली बोलीभाषा अजून वेगळी आहे. कसं मॅच करणार आहेस किंवा त्याच्याकरता काय कष्ट घ्यायला सुरुवात केलीस? मला इतकं टेन्शन आहे पुण्यात आल्यानंतर, कारण म्हणजे वाईट नाहीये, शुद्ध बोललं गेलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की पुणेकरांनी कधी कधी आहे ना हे समजून पण घेतलं पाहिजे की प्रत्येक रिजनची जी भाषा असते किंवा उच्चार असतात, तर ते तिथली ती बोलीभाषा आहे आणि त्यामध्ये काही वावगं नाहीये. म्हणजे कसं आहे की मराठवाड्यामध्ये आहे ना, न आणि न असं दोन काय वेगळं नसतं. म्हणजे आम्ही पाणीच म्हणणार, तहान लागली पाणीच दे. पण ते चुकून इकडे येऊन बोललं तर थांबून 2 मिनिटं मला सांगितलं जातं. इव्हन बऱ्याचदा मराठी सेलेब्स बरोबर माझे इंटरव्ह्यूज होतात आणि त्यांची भाषा शुद्ध असते आणि मी आपल्या मग कसं आहे एकदम पाणी बिनी असं व्यवस्थित चालतं, तर ते थांबून मला करेक्ट करतात. असं नाही ग, पाणी म्हणत जा, आपण न वेगळं असतं. सो मला असं वाटतं फार बेसिक पासून मी सुरू करतेय, न शिकण्यापासून की कुठे न लावायचं. आणि कधी कधी चुकून असं होतं की जिथे न आहे ना तिथे पण मी न म्हणते. सो अशा फार गमती जमती होतात. माझी बॉसेस पण आहे, स्मिता आहे, तर ती मला अशी सांगत असते, भेटलं नाही मिळालं, कुठे भेटलं लावायचं, कुठे मिळालं लावायचं. सो आता मी इथले खूप सारे मित्र बनवणार आहे. बरोबर आहे ना? सो ते बनवणारे आता मित्र आणि पाहीन त्यांच्याकडनं थोडंसं पुणेरी भाषा शिकता येईल का. आणि दुसरी गोष्ट शिकणार आहे इथलं सार्कॅझम. पुणेकरांमध्ये म्हणजे अरे बाप रे बाप, कधी ते तुमची घेतील शाळा सांगता येत नाही. आणि मला असं वाटतं की ते तोंडावरती आहे ना असं गोड बोलून जातात, पण आपल्याला माहित असतं आपण लग चुकी आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत, ते पुणेरी पाट्या आणि ते वन लाइनर्स. म्हणजे हे ट्विटर जर पुणेकरांनी सुरू केलं असतं ना, तर ते इतके पुढे गेले असते. आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे बॉस. सो मला असं वाटतं की सार्कॅझम आणि थोडीशी शुद्ध मराठी आता मी शिकेल. सो नेक्स्ट टाइम आपण भेटू तेव्हा तूच सांग मला अधिक शुद्ध झालेली असेल तू मराठीमध्ये, पुणेरी मराठीमध्ये. पुणेरी मराठी न बाणाचं. बरोबर. जाता जाता आमच्या पुणेकरांना काय फुकटचा सल्ला देणार? ते मला शिव्या देतील फुकटचा सल्ला दिला, पण ट्राय करते. आजचा फुकटचा सल्ला सगळ्या पुणेकरांसाठी. तुम्ही हे जे न सगळीकडे लावण्याचा प्रयत्न करता आणि पुढच्याला कमी लेखता ना, तर ते थोडंसं सोडा रे. म्हणजे विदर्भाची भाषा वेगळी, मराठवाड्याची भाषा वेगळी, मराठी असते आणि जर ती हृदयाला भेटली ना, तो और क्या चाहिए. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, दुसऱ्यांना कमी लेखून
मागे असं कुचकट बोलणं कमी करा. पुढच्या वेळेला मी शिकीन आणि तुम्हाला पण तशीच बोलीन. पुणेरी. चला, तर ही होती आर.जे. निमी. रेडिओ मिर्चीवरती गेली अनेक वर्ष आपण तिला ऐकत आलो. अगोदर मराठवाड्यामध्ये कमी तिथे निमी आणि आता आमच्या पुण्यामध्ये जिथे काहीच कमी नाही तिथे निमी. वा वा. मजा आली. असाच पुढचा एपिसोड लवकरच आपल्यासोबत घेऊन येऊ. तोपर्यंत बाय.